26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांनी 1988 साली याची घोषणा केली. अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी भारत सरकारने 15 ऑगस्ट 2020 रोजी नशामुक्त भारत अभियान हा उपक्रम सुरू केला. अंमली पदार्थांमध्ये गांजा, अफू, चरस, कोकेन, ब्राऊन शुगर, मेफेड्रोन, नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन यांसारखे मनोविकार पदार्थ येतात. अंमली पदार्थ सेवन करणे हा एक मानसिक आजार आहे. आपणा सर्वांना सांगली जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त करायचा आहे. या सामाजिक संकटावर कठोर आणि शिस्तबद्ध उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची स्थापना केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांवर कठोर कारवाई करत झिरो टॉलरन्स म्हणजेच शून्य सहिष्णुतेचे धोरण राबवण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. माननीय पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांनी देखील अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम अर्थात स्पेशल ड्राईव्ह राबवण्याचे आदेश दिले होते. आणि याच शृंखलेत सांगली जिल्ह्यामध्ये 2 समित्या स्थापन करण्यात आल्या, ज्यामध्ये केंद्र शासनाच्या आदेशाने सन 2022 पासून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती आणि पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाययोजना समिती सांगली अशा या 2 समित्या कार्यरत आहेत. या समितीच्या बैठकांमध्ये अध्यक्षांनी प्रत्येक शासकीय विभागाला सूचना दिल्या आणि त्याद्वारे अंमली पदार्थ विरोधात कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात आल्या. सांगलीत आतापर्यंत एकूण 106 गुन्हे दाखल होऊन 137 आरोपींना अटक केल्या गेली आहे. तसेच जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत 29,78,78,197 रुपये असून इतर मुद्देमालासह जप्त मालमत्तेची एकूण किंमत 30,12,20,292 रुपये इतकी आहे. अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी शिक्षण आणि पोलीस विभागाने घेतलेली पुढाकाराची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये दररोज परिपाठाच्या वेळेस अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेणे, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्रकला, निबंध, जिंगल्स, पथनाट्य वगैरे विविध स्पर्धा घेऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करणे, तसेच सोशल मीडिया आणि इतर प्रसार माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे, शाळेच्या परिसरातील पानटपऱ्यांवर बंदी आणि विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी करून अंमली पदार्थांना शाळेतूनच हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या कारखान्यांची तपासणी अंमली पदार्थांच्या संदर्भात केली जात आहे. जिल्ह्यातल्या डार्क स्पॉट्स म्हणजेच अंधाराच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनामार्फत लाईट्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. औषध प्रशासनामार्फत सर्व मेडिकल दुकानांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ही सारी पावलं एकत्र येऊन सांगली जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त आणि सुरक्षित बनवण्याचा पक्का निर्धार करायचा आहे. हे दुष्ट चक्र थांबवण्यासाठी सांगली पोलीस दल सदैव सज्ज आहे. अधिक माहितीसाठी सांगली पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा आपण संपर्क करू शकता. चला संकल्प करूया, नशामुक्त सांगली घडवूया.